नमस्कार. पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला सर्व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले. आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्यानंतर झालेल्या ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला वरचष्मा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. भाजप याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागतो. प्रामुख्याने जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड हा राखलेला आहे. मोठ्या फरकाने एक हाती सत्ता त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर आपली निर्माण केलेली आहे. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती सुद्धा ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामानाने जर आपण पाहायला गेलं तर आपण आंबेगाव तालुक्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहे. आता आंबेगाव तालुक्यात जर आपण बघितलं तर तुतारी, मशाल व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात त्यांनी मोड बांधली होती. परंतु याचा फायदा झाला का? त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा सदरच्या ह्या युतीला झालेला आपल्याला दिसत नाहीये. त्यामानाने जर राष्ट्रवादी काँग्रेस ही एकाएकी पडलेली असताना, एकटी असताना सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे सर्व उमेदवार हे एकदम ताकदीनिशी मैदानात उतरवले होते. त्या मानाने जर आपण पाहिलं तर दिलीप वळसे पाटील हे प्रचारात नव्हते. सध्या त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते प्रचारात नव्हते. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते असणारे अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं त्यांनी प्रचार पण थांबवला होता. याचा कुठेतरी तोटा राष्ट्रवादीला होईन असं दिसत असताना याचा कुठेतरी फायदा राष्ट्रवादीला झाला. याचा फायदा असा प्रकारे झाला की तुतारी व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष वेगवेगळे असताना, सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये युती असताना फक्त आंबेगाव तालुक्यामध्ये याची युती नव्हती. याचा कुठेतरी तोटा हा तुतारी पक्षाला झाल्याचा आपल्याला दिसायला पाहायला मिळते. शिवसेना असन, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असन किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असन व तुतारी असन, या तिन्ही पक्षांनी मिळून आपली मोठ बांधली व तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात दिले होते. आता याच्यानंतर आपण जर पाहिलं तुतारी पक्षाचे असणारे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी याच्यामध्ये प्रमुख भूमिका घेऊन तिन्ही पक्षांची मोठ बांधली होती. परंतु कसल्याही प्रकारचा फायदा ह्या युतीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याला कारण काय असू शकतं? त्याला प्रामुख्यानं कारण हे की शिवसेना असन किंवा राष्ट्रवादी असन हे दोन्ही वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. त्या मानाने जर आपण बघितलं तुतारी असन किंवा घड्याळाचे चिन्ह असन म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी यांचे हे वेगवेगळे विचाराचे पक्ष आहेत. म्हणजे दोन्हींचे विचार हे एकच आहेत. राजकीय समीकरणं बदलली, पक्ष फुटी झाली, त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष वेगवेगळे गेले, परंतु त्यांचे विचार हे एकच राहिले. तसं आपण जर शिवसेना बघितले तर दोन्ही शिवसेना हे वेगळ्या जरी असल्या तरी त्यांचे विचार हे हिंदुत्वाचे असल्यामुळं आता काही प्रमाणात उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार थोडे सोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यांचा जो मतदार आहे तो मतदान हा शिवसेनेलाच करतो व तुतारी बरोबर त्यांची युती झाल्यामुळं त्यांनी मतदान तुतारीला सुद्धा केलं. पण तुतारीच्या कार्यकर्त्यांनी तुतारीच्या मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं का? तर ते आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही का ते केले म्हणून. त्याचं कारण असं आहे कारण की जिल्हा परिषद सदस्य जर शिवसेनेचा असेल, खाली जर तुतारीचे उमेदवार असेल तर तुतारीच्या उमेदवारांच्या मानाने जिल्हा परिषदच्या उमेदवाराला मतदान हे कमी आहे. त्याच्यात भाग जर आपण बघितलं जारकरोडीचे जे अरुणगिरी असतील किंवा विवेक वळसे पाटील असतील यांच्यामध्ये जी लढत झाली त्या लढतीमध्ये 400 ते 500च्या फरकाने काही उमेदवार पडले याचे पंचायत समितीचे, परंतु असणारे अरुणगिरी हे 2,500-3 हजाराच्या वर काहीतरी फरकाने पडले. मग हा फरक कसा काय? म्हणजे हे जर मताचं जे विभाजन आहे ते कशामुळे झालं? ते असणाऱ्या युतीमुळे झालं. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकमेकाच्या विरोधात असते और शिवसेना जर वेगळी असती, तिन्ही पक्षाने जर वेगळं लढलं असतं त्याचा फायदा कुठेतरी शिवसेना झाला असता. युतीमध्ये जर आपण बघितलं दोन्ही शिवसेना एक असतील, तुतारी वेगळी असून राष्ट्रवादी वेगळी असती तर याचा कुठेतरी फायदा दोन्ही शिवसेनेला झाला असता व दोन्ही राष्ट्रवादीचं नुकसान झालं असतं. परंतु यांनी ही जी युती केली, ह्या शिवसेना राष्ट्रवादी तुतारी व दोन्ही शिवसेना व तुतारी यांची युती झाली, ही आंबेगाव तालुक्यात फसल्याचं आपल्याला पाहायला मिळलं. कारण का राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी म्हणजे घड्याळाच्या चिन्हाच्या उमेदवारांनी घड्याळाच्या याला मतदान केलं, परंतु तुतारीच्या यांनी शिवसेनेला मतदान केलेलं नाही या युतीमध्ये. आपल्याला असं प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते. याची कुठेतरी त्यानंतर असं पण दिसलं की आपल्याला एकाच नेत्याला जास्त मार्केटिंग करणं, एकाच नेत्यामध्ये सगळं गराडा फिरणं, एकाच नेत्याच्या सगळं अवलंबून राहणं, याच्यामुळे कुठेतरी तोटा या युतीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे जे माजी खासदार जे आहेत, जे शिवसेनेमध्ये 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना कुठेतरी शिवसेनेमध्ये घेण्यासाठी घेताना त्यांना विरोध झाल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळलं. म्हणजे आपल्याला असं वातावरण दिसलं किंवा अशा चर्चा मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुक्यात होत्या, राज्यभर तशा चर्चा होत्या. त्यांना न घेतल्यामुळे सुद्धा नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळलं. कारण का माझे खासदार आहेत, 3 वेळा 3 टर्म ते खासदार होते.
त्यांचा कुठेतरी फायदा हे युतीला झाला असता, परंतु त्यांना न घेतल्यामुळे सुद्धा काहीतरी तोटा युतीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये भाजप असेल, शिवसेना, दोन्ही शिवसेना असेल व राष्ट्रवादी काँग्रेस व दुसरी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, तिन्ही 4-5 पक्ष वेगवेगळे लढले होते. या 5 पक्षांच्या त्याच्यामध्ये शिवसेना भाजपचं सुद्धा मत विभाजन झालं. याच्यामध्ये सुद्धा फटका युतीला बसला. जिथं युती करायची होती तिथं युती न करता, जिथं युती करायची नाही तिथं युती केल्यामुळं हा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांनी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना जवळ करायला लागत होतं. तसं काही केलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं एक उदाहरण, साधं उदाहरण आहे. टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार असणारे राजेंद्र गावडे, तिथं भाजपचं कमळ नसताना देखील मोठ्या फरकाने तिथे विजय झाले. तर का झाले? हिंदुत्वादी संघटनेची ताकद त्या भागामध्ये जास्त असल्यामुळं त्यांनी त्याला हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन त्यांची एक प्रकारचे मोड बांधून त्यांना सगळ्यांना सोबत घेतलं. त्याच्यामुळे मोठी ताकद निर्माण होते पक्षाची. आणि भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांना स्वतःचे विचार आहेत. भाजप हा विचाराचा पक्ष आहे, त्याचे हिंदुत्वाचा चालणारा पक्ष आहे. पण आंबेगाव तालुक्यामध्ये अशा नेत्यांच्या काही स्टेटमेंट सुद्धा आहे की हिंदुत्वादी पक्ष म्हणजे भाजप हा त्यांना विचार नाहीये, भाजप हा सत्तेसाठी काही करू शकतो, असं त्यांच्याकडून चुकीचं स्टेटमेंट केलं का त्यांच्याकडून काय झालं त्यांचं त्यांना माहिती. परंतु असं काही आम्हाला तरी असं काही वाटत नाही. विषय असा आहे, भाजप हा हिंदुत्वादी पक्ष असल्यामुळं, त्यांची एक विचारधारणा असल्यामुळं त्या पक्षाला कुठेतरी ताकद भेटते. राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा त्यांची विचारधारा असल्यामुळे त्यांना कुठेतरी ताकद भेटते. राष्ट्रवादी काँग्रेस असन किंवा तुतारी असन यांची एक विचारधारा आहे, ते पुरोगामी विचारांनी चालणारा तो पक्ष आहे. फुले, शाहू, आंबेडकर हे विचारांनी चालणारा तो पक्ष असल्यामुळं त्यांना ती प्रकारची ताकद असते. परंतु जर त्यांचं मताचं विभाजन झालं असतं किंवा 2 पक्ष वेगवेगळे लढले असते त्यांना कुठेतरी तोटा झाला असता. परंतु हे शिवसेनेच्या लक्षात आले किंवा मशालीच्या लक्षात आले, तुतारीच्या लक्षात आले, याचा तुतारीला तोटाच झाला असता. असाही पण तोटाच झाला आणि तसाही पण तोटाच झाला असता. परंतु असा तुतारीला हा फायदा असा झाला की त्यांचे मतदार, तुतारीचा मतदार हा निवडून आला. बरं, तो तुतारीचा मतदान कळंब राजनीगडात निवडून कसं काय आला? तिथं असणाऱ्या ज्या उमेदवार आहेत त्याला जर उमेदवार बदलला असता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने, तर त्यांना कुठेतरी फायदा झाला असता. कारण का तुलसीताई भोर ह्या ज्या उमेदवार आहेत त्या निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात फिरलेले दिसले नाहीत, असं त्याला स्थानिकांचं मत आहे. मी पण त्या स्थानिक, माझं पण तिथं घर आहे, पण तिथं ते न फिरल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये त्यांचा रोष होता. काहीतरी वेगळा उमेदवार दिला असता राष्ट्रवादी काँग्रेसला काहीतरी वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं. परंतु प्रीतीताई थोरात असतील यांचं सुद्धा काम आहे, त्यांची सुद्धा क्रेज आहे, ते सुद्धा त्यांचे सुद्धा असणारे जे मिस्टर आहेत ते सुद्धा शिवसेनेचे नेते आहेत, तालुका अध्यक्ष आहेत काहीतरी, ते प्रवीण थोरात म्हणून, ते सुद्धा चांडोली गावचे माजी सरपंच आहेत. म्हणजे अशी ताकद यांची निर्माण झाल्यामुळे तुलसीताई भोर यांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. आणि ह्या तोट्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कुठे विचार न केल्यामुळे, त्यांनाच तिकडे दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा तोटा झाला. दुसरी गोष्ट आपण जर बघितली, तुतारीचा उमेदवार निवडून आला, तुतारीचा पंचसीमचा पण उमेदवार निवडून आला, आणि शिवसेनेचा एक देवदास दरेकर यांच्या पत्नी निवडून आल्या. परंतु त्या थोड्याफार फरकाने निवडून आल्या. शिवसेनेची एवढी मोठी ताकद तालुक्यात असताना शिवसेनेला एवढा मोठा फटका कशामुळे बसलाय? तर हे युतीमुळे बसलाय. म्हणजे आपण म्हणतो अभद्र युती किंवा चुकीची युती, लोकांनी ती ऍक्सेप्टच केलेली नाहीये. लोकांनी ती ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण लोकांमध्ये जायला लागत होतं. लोकांमध्ये जाऊन सुद्धा फायदा झाला नसता. कारण का मताचं विभाजन जे होतं ते तुमच्या आमच्या म्हणण्यानुसार होत नाही. मताचं विभाजन हे कागदावर आपण पाहिलं, जर आपण कागद घेऊन जर बसलो, कोणाला कसं मतदान झालं, त्यांच्या मताचं कुठं विभाजन झालं, तर आपण ते लक्षात येऊ शकतं. त्या बाबत आम्ही जरा अभ्यास पण केला. त्याबाबत विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुतारी यांचे विचार एक आहेत, शिवसेना, दोन्ही शिवसेना यांचे विचार एक आहेत, भाजप यांचे विचार एक आहेत. तुम्ही सगळं उलटं केलं. भाजप शिवसेना सगळे वेगळे लढले, तुतारीला सोबत घेतलं, परंतु मतं जी आहेत ती तुम्हाला झालेली नाहीत, म्हणजे शिवसेनेला झालेली नाहीत. याचा कुठेतरी फटका बसल्यामुळं शिवसेना आता नवीन उभारी घेण्यासाठी शिवसेनेला कुठेतरी याचा विचार करावा लागणार आहे. आपल्याला नक्की असं झालं का? इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला का? कारण का विधानसभेला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मतदान हे देवदत्त निकम झालं होतं, परंतु ते झालं का होतं? त्यावेळेची हवा वेगळी होती, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेचे मतदार हे दुसरं तुतारीला मतदान करू शकतात. लक्षात घ्या, का करू शकतात? तर त्यांना समजा त्यांचा विरोध असेल दिलीप रावळशे पाटील किंवा त्यांना दुसरा विरोधक नसल्यामुळे ते मतदान करू शकतात. परंतु तुतारीचे मतदार हे शिवसेनेला मतदान करू शकत नाही, हे आता आंबेगाव तालुक्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे इथून पुढं त्यांना शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांना कुठेतरी हे सगळ्या विषयाची अभ्यास करणं गरजेचं आहे, विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप रावळशे पाटील नसताना सुद्धा आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी म्हणजे त्यांनी जो बुरुज ढासळून दिलेला नाही त्याबद्दल आंबेगाव तालुक्यात त्यांचं कौतुक सुद्धा होत आहे. दिलीप रावळशे पाटील आजारी असल्यामुळं
आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी मागं पडणं असं दिसत असताना असं काही झालेलं नाही आहे. देवदत्त निकम आणि पूर्ण ताकदीनिशी त्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये प्रचार सभा घेतल्या, सर्व पिंजून काढलं, पण त्याचा कुठं फायदा झालेला नाही आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त भाषणं ठोकून आणि फक्त चुकीच्या युत्या करून सत्ता मिळवता येत नाही हे तरी आपण पाहिलेलं आहे. कारण का मतदार हा शेवटी राजा आहे. मतदाराचे विचार जे असतात ते मतदार कधी कोणाला सांगत नाही. त्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये युती झाली त्याच्याबद्दल आपण आता आपलं मत व्यक्त केलं. आपल्याला काय याच्याबद्दल काय वाटतं का आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या शिवसेना असेल किंवा ह्या तिन्ही पक्षांची युती आहे, या युतीमध्ये नक्की काय चुकलं असेल हे आपण कमेंटमध्ये सांगू शकता. पुणे ब्रेकिंग न्यूजला आपण लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आमच्याबद्दल आपल्याला काय वाटतं, आमचं काय चुकलं असेल तर त्याबद्दल पण आपण टिप्पणी करू शकता. धन्यवाद. जय श्रीराम.